शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीवर योजनेची जबाबदारी टाकण्यात आली असून अपात्र व्यक्तींची माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सरकार खात्याने गुरुवारी याबाबतचा अध्यादेश काढला असून जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल करत अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्यासह श्रीरामपूर शहर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, अहिल्यानगर शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प, MIDC तसेच श्रीगोंदा, घारगाव आदी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत। काही अधिकाऱ्यांचा 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली असून या बदल्यांमध्ये अधीक्षक सुदर्शन यांनी धक्कातंत्र वापरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे। जल जीवन मिशन पाणी योजनेच्या कामांना गती देऊन पूर्ण पाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी गेल्या 2 दिवसांपासून तालुकानिहाय बैठक घेत आहेत। या बैठकीमध्ये जल जीवन मिशन योजनेतील पाणी योजनेच्या अनेक त्रुटी समोर आल्या असून ग्रामस्थ ठेकेदारांपेक्षाही पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे काही योजना डोकेदुखी ठरल्याचं दिसू लागलं आहे। योग्य पाण्याचा उद्भव न घेणे, वाड्या वस्त्यांचा समावेश न होणे अशा अनेक त्रुटी सर्वेक्षणात आढळून आल्या आहेत। आरोग्य विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि शाळा अशा विविध ठिकाणी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल 12,75,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित व्यक्तींनी बनावट नियुक्ती आदेश देऊन दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे। शेत व पानंद रस्ते मोकळे करण्याचा निर्धार शासनाने केला आहे। त्यासाठी अतिक्रमण हटवण्यासाठी आवश्यकता वाढल्यास पोलीस बंदोबस्त तैनात ठेवा, मात्र त्यासाठी शुल्क आकारले जाऊ नये। शेत रस्ता मोजणी व सीमांकन करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने देखील शुल्क आकारता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।